मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सातत्याने विरोध करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मात्र आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेचे श्रेय लाटण्यात गुंतले असल्याचा दावा माजी आमदार व भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलेला आहे। आशिषजी, तुम्ही जो दावा केला, कशावरनं दावा केला? ह्या राज्याला माहिती आहे, ह्या राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टोकाचा विरोध त्यांना 1500 रुपये महिन्याचे जे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने त्याचा केला। एवढंच नव्हे तर कोर्टात ते गेले हो। कोर्टातून काल नोटीस इश्यू झाला आहे 23 तारखेला नागपूर बेंचसमोर, हायकोर्टासमोर या संदर्भामध्ये त्यानिमित्ताने हिअरिंग होणार आहे। एकीकडे विरोध करायचा, टोकाचा विरोध करायचा, कोर्टात जायचं, या सगळ्या सावत्र भावांना आपल्या लाडक्या बहिणींना मिळत असलेले हे 1500 रुपये हे कुठेतरी खूपच आहे, त्यांच्या पोटात दुखत आहे। हे सांगत असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला फोन लावून सांगायचं की त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना 1500 रुपये मिळत आहेत। अहो, किती केविलवाणी परिस्थिती तुमची, तुमचा दोगलेपणा ह्या निमित्ताने मतदारसंघाच्या प्रत्येक बहिणीला त्या निमित्ताने कळलेला आहे। आणि ही जी परिस्थिती आज आपण पाहतो आहे, एक तर मनाचा मोठेपणा ठेवा ना। आमच्या काकांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि जर ही लाडकी बहीण योजना चांगली आहे तर सर्वांसमोर म्हणावं की लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण कॅमेरासमोर बोलताना, जनतेसमोर बोलताना महायुतीच्या, भारतीय जनता पार्टीच्या ह्या सर्व योजनांचा कडाडून विरोध करायचा, पण फक्त मतदारसंघामध्ये निवडून यायचं आहे म्हणून लाडक्या बहिणींना फोन लावायचे, व्हॉट्सअप मेसेज फिरवायचे, त्यांच्यापर्यंत संपर्क साधायचा आणि त्यांना सांगायचं की ही योजना त्यांच्या प्रयत्नांमुळे आली। तुम्हाला मनाचा मोठेपणा काका नाही आहे। राज्य सरकारची अतिशय चांगली योजना आहे, ज्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना आज या नवरात्राच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहे। त्याचा तुम्ही श्रेय लाटण्याचा प्रयत्न एक तर करा किंवा नका करू, पण मनाचा मोठेपणा दाखवून भारतीय जनता पार्टीच्या ह्या योजनेचा तुम्ही समोर येऊन स्वागत करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। तुमचे काका मध्यंतरी म्हणत होते की लाडकी बहीण योजना ही लाडक्या खुर्चीसाठी आणली गेलेली योजना आहे। नाही, त्यांना आता किती त्यांचे टर्म झाले हे माहीत नाही। त्यांना अजूनही लाडकी खुर्ची किती प्रिय आहे हे दुसऱ्याच्या योजनांचा श्रेय घेण्याचे केविलवाणी प्रयत्न करतायत। आणि म्हणून लाडकी खुर्ची ही अनिल बाबू तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी ह्या लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान, आत्मशक्ती, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी थोडीशी का होईना महिन्याची 1500 रुपयाची मदत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार करताय। आणि त्याचं सर्वदूर स्वागत होत असताना तुमचे लोक कोर्टात जातात, तुम्ही जाहीररित्या टीका करतात। कोण वाटतं म्हणजे याचिकाकर्त्यांचं नाव बघता आणि त्यांचा ज्या नेत्यांशी संपर्क बघता या पाठीमागे कोण राजकीय पुढारी असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, नाना पटोले जेव्हा नागपूर लोकसभेतून उभे झाले त्यांचे इलेक्शन एजंट होते हेच अनिलजी वडपल्लीवार। विकास ठाकरे आता लढले, त्यांचे देखील इलेक्शन एजंट होते हे। सुनील केदारांचे अतिशय जवळचे राईट हँड म्हणून समजले जाणारे अनिल वडपल्लीवार। तर म्हणून हे सगळे अनिल लोक जे आहेत, अनिलजी हे ह्या योजनेचा विरोध करताना आपल्याला दिसत आहेत। कोर्टात जाऊन विरोध करून ही योजना बंद पाडण्यासाठी हे म्हणतायत। अनिलजी नाव घेतलं म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचं? नाही बघा, मी म्हणतो ना की आमच्या काकांनी मनाचा मोठेपणा दाखवून राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली आहे म्हणून सांगावं, किंवा त्यांनी प्रत्येक महिलेला जो फोन लावतात मतदारसंघामध्ये आणि ह्या योजनेचा फायदा मिळावा म्हणून प्रयत्न करतायत तो तरी बंद करावा। तुम्ही म्हणाले की माजी गृहमंत्री म्हणजेच तुमचे काका लाडक्या खुर्चीसाठी सगळा खटाटोप करत आहे। उमेदवारीला घेऊन देखील त्यांच्या घरी वाद सुरू असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये आहे। मुलाला मिळाल की अनिल बाबू स्वतः लढणार, याबद्दल चर्चा खूप रंगलेली आहे मतदारसंघात। नाही, खुर्चीपासून कधी आमचे काका दूर जाऊ शकत नाही, ते काटोलमधूनच लढतील असं मला तरी आज विश्वास आहे। त्याच्यामुळेच ते प्रत्येक लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयातून
फोन लावून त्याचं श्रेय घेण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. तुमचं असं त्यांना आव्हान आहे का त्यांनी उघडपणे समर्थन करा जर योजना चांगली आणि त्यांना मान्य आहे तर? नाही, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. पण जर हे चांगलं आहे तर मग तुम्ही मोठेपणा दाखवून समोर येऊन हे सांगावं, एवढीच माझी काकांना विनंती आहे. तर हे होते आशिष देशमुख. कुठेतरी आपल्या काकांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली आहे तर मग ते देखील त्याचं श्रेय घेताना ती कशी चांगली आहे हे देखील लोकांना सांगायला पाहिजे, असं देखील आशिष देशमुख यांनी त्यांना विनंती केली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.